तीच भाजी खाऊन जर वैताग आला असेल तर आज बनवूया आपण तोंडाची चव बदलून देणारं बोंबिलची भाजी। चला तर मग रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर मी प्रज्ञाज मेजवानीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। साहित्य बघूया। इथं मी बोंबील चांगलं स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं। त्याच्यानंतर 3 मीडियम आकाराचे कांदे कापलेले आहेत, 2 मीडियम आकाराचे तंबाटे। सर्वात पहिला आपल्याला पॅन घ्यायचा आहे। पॅन चांगला आपला गरम झाल्याच्या नंतर त्याच्यात 3 ते 3 चम्मच तेल टाकायचं आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण जो मीडियम कांदा चिरून ठेवला होता तो घालून घ्यायचा आहे आणि तो चांगला गुलाबी कलर येऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा। गुलाबी रंग येतच आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये 2 चम्मच आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे। पेस्ट घेतली की 5 ते 10 मिनिटं चांगला हलवून घ्यायचा आहे। हलवल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर उभे 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते घालून घ्यायचं आणि 5 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। परतल्याच्या नंतर आपल्याला तंबाटा घालायचा आहे। लक्षात ठेवायचं तंबाटा घालताना आपल्याला परतून घ्यायचं नाही। जे आपण अर्धा तास भिजवलेले बोंबील आहेत ते आपल्याला तंबाट्यासहित बोंबील घालून घ्यायचे आहे। आणि नंतर बटाटा ऑप्शनल आहे, जर तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण हे ऑप्शनल आहे। बटाटा घालून चांगलं 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे। परतल्याच्या नंतर 5 मिनिटं ताट झाकायचे। 5 ते 10 मिनिटाच्या नंतर ताट काढून आपल्याला पुन्हा एकजीव करून घ्यायचा आहे। एकजीव झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे। 2 चम्मच मी घरची लाल तिखट घेतलेले आहे, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, हळद। मसाला टाकल्याच्या नंतर 5 ते 10 मिनिटं चांगलं परतून घ्यायचंय। परतल्याच्या नंतर वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जेवढं तुम्हाला लागत असेल त्यानुसार पाणी। आता मला ह्या बोंबीलला शिजवण्यासाठी अर्धा वाटी पाणी लागत आहे, तर मी हे पाणी घालून 5 मिनिटं चांगलं हलवून त्याला एक उकळी येऊन देणार आहे आणि ताट झाकून ठेवणार आहे। ताट झाकून झाल्याच्या 10 मिनिटांनी पुन्हा ताट काढायचं आहे आणि पुन्हा 5 मिनिटं चांगला हलवून घ्यायचं आहे। अर्धा तास बोंबील भिजवल्यामुळे जास्त बोंबील शिजायला टाइम लागणार नाही, पटकन होणार। गॅसवर ठेवायचं आहे। शिजल्याच्या नंतर आपल्याला गॅस घालून घ्यायचा आहे। मी इथं सर्व करते, सर्व करूच तर तुम्ही जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडलेला असेल तर प्लीज जाऊन लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। थँक्यू सो मच।